गुंतवणूक व वित्त सल्ला क्षेत्रात अत्याधुनिक सेवा देणाऱ्या कॅपिटेक्स वेल्थ या नव्या पिढीच्या वित्तीय संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन आनंदनगर पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या भव्य समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभ हस्ते झाले। यावेळी सामाजिक, औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। त्याच्यामध्ये श्री विकास नाना दांगट, माननीय श्री काकासाहेब चव्हाण, माननीय अक्रूर शेठ कुदळे, डॉक्टर अरुण महाजन, आदरणीय चंद्रकांत नेमाडे, माननीय शैलेश बोथरा, माननीय सुमित दोरगे या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले। कॅपिटेक्स वेल्थच्या संस्थापक श्री मयूर बल्लाळ व श्री पुष्कर झांबरे यांनी संस्थेच्या उद्दिष्टांचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यांच्या मते संस्थेचा प्रमुख हेतू केवळ आर्थिक सल्ला देण्यापुरता मर्यादित नसून गुंतवणूकदारांना सुरक्षित, पारदर्शक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून सक्षम बनविणे हाच खरा हेतू आहे। श्री बल्लाळ यांनी स्पष्ट केले की आजच्या घडीला जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक बनावट गुंतवणूक योजना आणि आर्थिक फसवणुकीचे प्रकार समाजात मोठ्या प्रमाणात वाढले आहे। या प्रकरणांमुळे अनेक सामान्य गुंतवणूकदार आपली मेहनतीची गुंतवणूक गमावत असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या आर्थिक स्थैर्यावर होत आहे। ही गंभीर समस्या लक्षात घेऊन कॅपिटेक्स वेल्थ संस्थेमार्फत वित्तीय साक्षरतेचा व्यापक प्रचार आणि प्रसार करण्याचा आमचा कटाक्ष आहे। यासाठी आम्ही लवकरच विविध जनजागृती मोहिमा, डिजिटल कॅम्पेन्स तसेच प्रात्यक्षिक कार्यशाळा आणि वेबिनार्स आयोजित करून लोकांपर्यंत योग्य वित्तीय माहिती पोहोचवण्याचा संकल्प केला आहे। लोकांना फसवणुकीपासून जागरूक करणे व त्यांना सुज्ञ निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे। श्री झांबरे यांनी सांगितले की गुंतवणुकीच्या क्षेत्रात आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण योग्य मार्गदर्शन आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्मची गरज सर्वाधिक आहे। कॅपिटेक्स वेल्थच्या माध्यमातून आम्ही SIP, SWP आणि गोल्ड बेस्ड म्युच्युअल फंड योजना सादर करत आहोत। त्याचबरोबर कॉपीराइट इन्शुरन्स सोल्युशन्स देखील व्यावसायिकांसाठी कस्टमाइज करून देणार आहोत। आमच्या सेवा पूर्णतः टेक्नोव्हिजन, पारदर्शक आणि ग्राहक केंद्रीय असतील, जेणेकरून प्रत्येक गुंतवणूकदाराला आर्थिक प्रवास सुरक्षित, सुसंगत आणि शाश्वत राहील। कॅपिटेक्स वेल्थ म्युच्युअल फंड्स, प्रायव्हेट इक्विटी, कॉर्पोरेट इन्शुरन्स, सोलर सोल्युशन्स आणि फायनान्शियल प्लॅनिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये सेवा देत आहे। व्यावसायिक सल्ला, नैतिक मूल्ये आणि नवोन्मेष दृष्टिकोन हे संस्थेचे 3 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत। या उद्घाटन सोहळ्यामुळे पुणे शहराच्या गुंतवणूक व वित्तीय क्षेत्रात एक नवा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला असून या नव्या पर्वाची सुरुवात अत्यंत प्रेरणादायी आणि आश्वासक ठरली आहे। धन्यवाद। पुणे 24 न्यूज, जयश्री डिंबळे। आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका। विकास दांगट पाटील आणि माझ्या समोर शेजारी असणारे आमचे सहकारी अक्रूर शेठ कुदळे। खरं तर कॅपिटेक्स वेल्थ या कंपनीचे चेअरपर्सन मयूर बल्लाळ, पुष्कर झांबरे यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी आत्ताच नुकतेच यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। राज्याचे क्रीडा मंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे, त्याचप्रमाणे आमचे सहकारी सन्माननीय काकासाहेब चव्हाण ही या ठिकाणी उपस्थित होते। खरं तर मयूर अतिशय तरुण, त्याचप्रमाणे पुष्कर तरुण, हे 2 तरुणांनी एक चांगला उद्योग व्यवसाय स्वतःच्या पायावरती उभा राहण्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी म्युच्युअल फंड, प्रायव्हेट इक्विटी, स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातूनही ते फंडिंग करणार आहेत, कॉपरेटिव्ह इन्शुरन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण पाहतो विजेची कशा पद्धतीमध्ये तुटवडा संपूर्ण देशामध्ये आणि सर्वत्र जाणवतो। अनेक ठिकाणी वीज जाती येते आणि म्हणून या तरुणांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा एक सोलार सिस्टीम चालू करण्याच्या माध्यमातून एक चांगला निर्णय घेतलेला आहे। खरं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या वतीनं, त्याचबरोबर राज्य शासनाच्या वतीनं स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून अनेक तरुणांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग मिळणार आहे। आणि या दोन्ही मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा, अतिशय समाजाची नाळ ओळखून जो व्यवसाय चालू केलेला आहे त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत।
कारण बल्लाळताईंचे चिरंजीव आणि झांबेंचे चिरंजीव हे अतिशय कर्तबगार कर्तृत्ववान ही मुलं आहेत. निश्चितपणे ते चांगल्या पद्धतीमध्ये काम करत असताना म्युच्युअल फंड आणि प्रायव्हेट इक्विटी ह्या कामामध्ये काम करत असताना अनेक आपण पेपर आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून पाहतो, हे फंडिंगच्या माध्यमातून अनेक गडबड घोटाळे होतात. या सगळ्याला फाटा देऊन अतिशय शांतपणाने कायदेशीर मार्गाने चांगला व्यवसाय करतील असा पूर्ण विश्वास माझ्यासारख्याला आणि आकृष्ट आम्हा सर्वांना आहे. या दोन्ही मुलांना आम्ही मनापासून शुभेच्छा देत असताना अनेक तरुण यांच्या हातून घडत या अशा मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. मयूर सरांच्या कॅपिटेक्स वेल्थच्या माध्यमातून तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? बेसिकली ही तरुण पिढी तशी खूप तडफदार काम करणारी आहे आणि कॅपिटेक्सचे हे दोघं जण जे आहेत ह्या दोघं जणांना खूप मेहनत करताना मी पाहिलं आहे आणि ह्या मेहनतीचं फळ त्यांना निश्चित मिळणार आहे हे मला माहिती आहे. त्यासाठी त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच. काय त्या शुभेच्छाबरोबरच त्यांना मी बाकीच्या येथील लोकांना परत थोडंसं आवाहन करणार आहे की या कॅपिटेक्सच्या लोकांसाठी तुम्ही थोडंफार जे काय तुम्हाला सहकार्य करता येईल ते करा. डॉक्टर अरुण महाजन बोलले. आता आम्ही खूप वर्षापासून अगदी त्यांची सुरुवात आणि आमची सुरुवात बरोबर झालेली आहे आणि आमचा जो जळगाव जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातले लेवा पाटीदार समाज जो पुण्यात स्थायिक झालाय ते सगळेच खूप वर यायचा प्रयत्न करत आहेत आणि आले आहेत, त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि मयूर तसंच पुष्कर यांनी मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे जो विषय घेतलाय हा ती सोलर आणि प्रायव्हेट इक्विटी आणि फंड कॉर्पोरेट इन्शुरन्स हा सध्याचा खरंच ज्वलंत प्रश्न आहे. आजच्याच पेपरला दिसतंय करोडो रुपये लाटले जात आहेत आणि या पोरांवरती विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी डॉक्टरांनी सांगितलं तसं हे करावं. मी चंद्रकांत नेमाडे, माझी फॅक्टरी पिरंगुटला आहे. सुरुवात एकट्याने केली पण आता 150 माणसांना रोजगार दिलेला आहे. थँक्यू. तसंच ही मुलं पण देतील. थँक्यू. आज तुमच्या मुलाने कॅपिटेक्स वेल्थ नावाने कंपनी सुरू केली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कॅपिटेक्स वेल्थ ही कंपनी या नवीन तरुणांनी एकत्र येऊन नोकरीच्या पाठीमागे न जाता एक नवीन व्यवसायासाठी सुरुवात केलेली आहे. तर यासाठी म्हणजे आताच्या पिढीने याचा काहीतरी एक आदर्श घेऊन नोकरीच्या मागे न जाता स्वतःचा काहीतरी बिझनेस करावा, याच्यातून मी हा संदेश देऊ शकते. आणि म्युच्युअल फंड प्रायव्हेट हे आहे आणि परत सोलरचं म्हणजे आता इलेक्ट्रिकच्या दुनियेमध्ये विजेची एवढी आपल्याला महाग झालेली आहे, परवडणारी नाहीये. किंवा विजेसाठी आपल्याला MSCB वर किंवा याच्यावरती अवलंबून न राहता आपण जर सोलर सिस्टीम बसवली तर आपण ती स्वतःची स्वतंत्र आणि हे राहू शकते आणि त्यातून आपल्याला एकदाच गुंतवणूक करून नंतरचं बेनिफिट आहे. आणि ही जी सोलर सिस्टीम आहे याची 25 वर्षांची गॅरंटी आहे. आणि आमच्या मुलांनी पुष्कर झांबरे आणि मयूर बल्लाळ यांनी जो हा नवीन बिझनेस चालू केलेला आहे हा प्रत्येक युवकांसाठी एक आदर्श आहे आणि त्याचा आदर्श घेऊन पुढे जावं असं मी सर्व युवकांना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी पुष्कर झांबरे, को फाउंडर कॅपिटेक्स वेल्थ. कॅपिटेक्स वेल्थ या ऑफिसचं किंवा या कंपनीचं आज आपण उद्घाटन करतो. आणि कॅपिटेक्स वेल्थ किंवा त्यानंतर आपण म्हटलं की कॅपिटलायझिंग युअर वेल्थ या माध्यमातून कॅपिटेक्स वेल्थच्या माध्यमातून आपण म्युच्युअल फंड असेल, कॉर्पोरेट इन्शुरन्स असेल, प्रायव्हेट इक्विटी असेल किंवा इतर फायनान्शियल सर्व्हिसेस असतील या सगळ्यांसाठी आपण काम करणार आहे. या अंतर्गत म्युच्युअल फंडच्या प्रत्येक सर्व्हिस आपण देणार आहोत आणि प्रायव्हेट इक्विटी अंतर्गत जे नवीन बिझनेस आहेत, कंपनीज आहेत, स्टार्टअप फंडिंग ज्याला आपण बोलतो, स्टार्टअप फंडिंग आम्ही रूट करून देण्यासाठी मदत करतो. त्या व्यतिरिक्त कॉर्पोरेट इन्शुरन्समध्ये एक संपूर्ण इन्शुरन्स कंपन्यांसाठी कॉर्पोरेट इन्शुरन्सचं पॅकेज आम्ही कॅपिटेक्स वेल्थ अंतर्गत ती सुविधा किंवा ती सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. या व्यतिरिक्त म्युच्युअल फंड्स या गोष्टीचा विचार केला. म्युच्युअल फंड्स ही आज प्रत्येक इंडिव्हिज्युअलची किंवा प्रत्येक सेव्हिंग्स करणाऱ्या व्यक्तीची ही एक आजची गरज बनली. SIP असेल, SWP असेल किंवा लमसम इतर इन्व्हेस्टमेंट असतील. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही काही महिन्यांमध्ये SIP बद्दल सुद्धा आम्ही त्याच्याबद्दल आता नवीनच ही SIP कन्सेप्ट लॉन्च होती आहे, तेही आम्ही प्रमोट करू. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून एक सेबीने नवीन लॉन्च केलं. त्याच्यामध्ये कसं PMS मध्ये 50 लाखाच्या वरतीच तुम्हाला पैसे लागतात आणि जर तुम्हाला प्रायव्हेटली कोणाला पैसे मॅनेज करायला द्यायला लागत असतील तर ते जास्त प्रमाणात द्यावं लागतं. पण म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला कमी प्रमाणात देऊ शकतो, 500, 1000 वॉटेवर. मग त्याच्यामधलं मध्य काढण्यासाठी 10 लाख रुपयापर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर ते काय करणार, म्युच्युअल फंड पेक्षा वेगळं काय आहे त्याच्यात? तर असं आहे की म्युच्युअल फंडमध्ये शॉर्ट सेल करू शकत नाही. आता मी टेक्निकल जात नाही, पण कसं आहे, मार्केट जर खाली जात असेल तर ती पोझिशन घेऊन प्रॉफिट कमवला जाऊ शकतो. त्यामुळे म्युच्युअल फंड हे करू शकत नाही. PMS करू शकतो, पण जो रिटेल इन्व्हेस्टर आहे ज्याच्याकडे कमी कॅपॅसिटी तो त्यात इन्व्हेस्ट करू शकत नाही. मग ते कसं आहे, त्याच्यामुळे त्यांनी 10 लाखापर्यंत आता सेबीने नवीन इंट्रोड्यूस केल्यामुळे त्यांना त्याचा फायदा मिळू शकतो.
गुंतवणूक याचा फायदा जो आहे म्हणजे SIF आणि म्युच्युअल फंड, हा लॉंग टर्म साठी योग्य आहे की शॉर्ट टर्म साठी, म्हणजे काय सांगता? लॉंग टर्म साठीच म्युच्युअल फंड असू दे, जिथे तुम्ही इक्विटीमध्ये पैसे टाकणार ते लॉंग टर्म साठीच व्यू पाहिजे. जर एखादा स्वतः फंड मॅनेज करू शकतो तो शॉर्ट टर्म साठी विचार करू शकतो, पण आपण आपले पैसे दुसऱ्याकडे दिलेले, त्यांना भरपूर रूल्स रेग्युलेशन अप्लायचे, तर ते शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला जास्त मोठा फायदा देऊ शकत नाही. इन्व्हेस्टमेंट मध्ये म्युच्युअल फंड असो नाही तर तुमचे इन्शुरन्स वगैरे कुठलेही प्रोडक्ट असो, इन्शुरन्स मध्ये आम्ही रेकमेंड करत नाही, तर 6-7% त्याच्यात रिटर्न मिळतो. पण म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कशामुळे करता हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही FD किंवा जे तुम्हाला ट्रेडिशनल असेट आहे त्यापेक्षा जास्त पैसे मिळवण्यासाठी, मग काही काही लोकांचं कसं आहे, आम्हाला 50% भेटतील का 100%, ते भेटू शकत नाही. मग तुम्ही स्कॅमच होणार तुमच्यासोबत. तुम्हाला जे सांगतायत ना की आम्ही एका वर्षात तुम्हाला 100% परतावा देऊ, तर तो स्कॅमच करणार तुमच्यासोबत. इन्व्हेस्टरला पैसे गुंतवताना कळायला पाहिजे की समोरचा जर मला 1-2 महिन्यात 100% देतोय पैसे, तर तो माझे पैसे कशाला घेईल, तो त्याचेच पैसे वाढवेल ना. तो माझ्याकडनं पैसे घ्यायची का त्याला गरजच नाहीये. पण विषय असा होतो, आम्ही पहिल्यांदा 3 वर्ष झाला हा बिझनेस करतोय इन्व्हेस्टमेंट मध्ये, पण काय होत होतं की लोकांपर्यंत पोहोचलेला नव्हतं पूर्णपणे. जे आता मला ओळखणारे भरपूर लोक आहेत, तर 100 लोकांमध्ये माहितीच नव्हतं, 100 पैकी 20 लोकांनाच माहिती होतं मी हे करतोय. ते कसं झालं, फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये भरपूर लोक या गोष्टीचे शिकार झाले की गुंतवणुकीला पैसे कोणाला तरी दिलेले, पण त्यांचे ते पैसे डुबले, कारण लोकांना माहितीच नाहीये की शेअर्स बद्दल कोणाला विचारलं पाहिजे, म्युच्युअल फंड बद्दल कोणाला विचारलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंट कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करताना त्यांना हेच माहिती नाही की त्यांचं सर्टिफिकेशन काय बघायचंय, त्यांचं रजिस्ट्रेशन काय बघायचंय, हे सगळ्या गोष्टी माहिती नसल्यामुळे आता आम्ही रिसर्च अनालिस्टचं एक पुढे जाऊ, तर आमचं सर्टिफिकेशन झालेलं त्याचं रजिस्ट्रेशन करणार. त्यात पण असं आहे, स्टॉक मार्केटमध्ये जे पैसे टाकतात आणि जे टिप्स वगैरे घेतात, तर लोकांना हे माहितीच नाहीये. आता भरपूर फायदा आला आपल्या इथे, लोकांना हे माहिती नाहीये की टिप्स कोणाकडून घेतल्या पाहिजेत किंवा रेकमेंडेशन किंवा रिसर्च रिपोर्ट कोणाचे घेतले पाहिजे, हे कोणाला माहिती नाहीये. इन्व्हेस्टर पैसे टाकताना एवढं पण बघत नाही की त्यांचं रजिस्ट्रेशन आहे का. तर हे जे आम्ही पुढे जाऊन प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे कार्यक्रम घेऊन एज्युकेशनल प्रोग्राम लॉन्च करणार आहे आम्ही, तर प्रत्येक ठिकाणी जाऊन जे मिड एजचे लोक आहेत 40 ते 60 मध्ये, तेच भरपूर आम्ही अनालिसिस केलं की तेच जास्त शिकार होतात त्याच्यात, की त्यांचे पैसे डुबले, कोणाला तरी दिले, 1 महिन्यात देतो तुला डबल करून, 2 महिन्यात देतो करून. तर यांना ज्यांना माहिती नाहीये या गोष्टींची सगळ्या, की कुठं दिलं पाहिजे, कसे दिलं पाहिजे, सर्टिफिकेशन काय बघितलं पाहिजे, ह्या सगळ्याबद्दल आम्ही माहिती देणार पुढे जाऊन त्यांना. मग आम्ही अवेअरनेस सगळीकडे पसरवणार आहे की कसं काय केलं पाहिजे, म्हणजे सर्टिफिकेशन काय बघा, कोणाचे कसे काय, हे सगळं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार. आमच्याकडनं तुम्ही करू नाही करू बिझनेस हे नाही, आमचा मेन मोटिव्ह आहे की जे स्कॅम होते लोकांसोबत, लोकांचे रिटायरमेंटचे वगैरे पैसे जायला लागले, ते स्कॅम पासून वाचले पाहिजेत ते लोक. हा आमचा मोटिव्ह असणार आहे एज्युकेशनल सिरीज मध्ये. मध्ये इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी बरेच असतात, ज्याला आपण HNI आहे, नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स, त्यांच्याकडे काही फंड जातात, लमसम फंड जातात आणि त्यांना एक चांगली इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे. तर आम्ही रिअल इस्टेटमध्ये त्यांना डेव्हलपर सोबत कनेक्ट करून देऊ, त्यांना इन्व्हेस्टर पार्टनरशिपमध्ये त्यांच्या ॲग्रीमेंट करून देणार किंवा त्यांचं कोलॅबोरेशन करून देणार. यामध्ये असा फायदा होईल की इन्व्हेस्टरचे थोडे रिटर्न्सही चांगले राहतील आणि डेव्हलपरलाही एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे, एक चांगले इन्व्हेस्टर आल्यामुळे दोघांच्या संमतीने म्युच्युअली ते पुढे जाऊ शकतात त्या व्यवहारामध्ये, त्या कामामध्ये. या दोघांना एकत्र आणण्याची, सांगड घालण्याचं काम मी कॅपिटिक्स वेल्थ तर्फे आम्ही सर्वांना आव्हान देतो की तुम्ही कोणत्याही, जे तुम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला तुमच्या पैशांना इतक्या दिवसांमध्ये डबल करून देऊ वगैरे, यापासून लांब राहावं किंवा सुरक्षित राहावं किंवा त्यांनी समजून घ्यावं की समोर काय आहे, कोण आहे, कशा पद्धतीने सल्ला देणार आहे. या व्यतिरिक्त कॅपिटिक्स वेल्थ अंतर्गत आम्ही नागरिकांना किंवा सर्वांना म्युच्युअल फंड्सच्या सर्व्हिसेस देण्यासाठी आहोत. आणि जे नवीन स्टार्टअप व्यवसाय आहेत, त्यांना व्यवसाय वाढवायचा, एक्सपांड करायचा आहे, तर त्यांच्यासाठी प्रायव्हेट इक्विटी अंतर्गत आम्ही त्यांना कॉर्पोरेट फंडिंग किंवा प्रायव्हेट फंडिंग आम्ही त्यांना अवेलेबल करून देऊ.